तर आज सुनेत्रा पवार आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि त्यापूर्वी त्यांनी पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं। यावेळी अजित पवार सुद्धा उपस्थित होते। दोघांनी दगडूशेठ गणपतीची आरती केली। मोठा विजय होऊ दे यासाठी गणरायाकडे साकडं घातल्याची प्रतिक्रिया सुनेत्रा पवारांनी दिली आहे। तर निवडणुका उत्तम वातावरणात पार पडाव्यात यासाठी गणपतीचे आशीर्वाद घेतले असं अजित पवारांनी सांगितलं। तर देवदर्शनानंतर अजित पवार आणि सुनेत्रा पवार या दोघांनी काय प्रतिक्रिया दिल्या आपण पाहूया। देशामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, त्या अतिशय चांगल्या वातावरणामध्ये पार पडाव्यात त्याकरता गणरायांनी आशीर्वाद द्यावेत। आणि साहजिकच जो उमेदवार असतो, जो पक्ष असतो, आम्हाला वाटतं की बाबा या देशाचं तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर नरेंद्र मोदी बसत असताना महाराष्ट्राचा मोठा त्याच्यामध्ये सहभाग राहिला पाहिजे। महाराष्ट्रातनं मोठ्या प्रमाणात महायुतीचे उमेदवार लोकसभेला निवडून जावेत अशा प्रकारचे प्रार्थना देवाला केली। आज मोठा दिवस आहे आणि म्हणूनच आज गणपती बाप्पाचे आशीर्वाद घ्यायला आम्ही दोघे आलो, आरती केलेली आहे आणि जनसामान्यांची सेवा करण्याची संधी दे आणि मोठा विजय लोकसभेच्या निवडणुकीचा आज अर्ज भरतोय आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा विजय मिळू दे अशी देवाचरणी प्रार्थना केलेली आहे। सगळीकडे बारामती मतदारसंघामध्ये मी फिरत असताना उत्साह आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय। खूप लोकांच्या जिथे जाईल तिथे मोठ्या प्रमाणात स्वागत होते, त्यामुळे नक्कीच विजय आपला होईल यात शंकाच नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।